सर्वप्रथम नागरिकांना मी मनापासून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या सगळ्या पत्रकार मित्र बंधू आणि भगिनींना पण, की आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळीला मला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलात, त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद. तुम्हालाही नवीन वर्ष आहे दीपावलीचं सुख समृद्धी भरभराटीचं जावो. आणि विशेष म्हणजे संदेश काय देणार, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेला आहे ओला दुष्काळ आलेला आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आज आपण सोडवण्याचं सगळे मिळून महाराष्ट्र राज्य शासन असतील किंवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे पूर्ण महाराष्ट्रातले जे आमचे आमदार खासदार आहेत मंत्रीगण आहेत, हे सगळेजण आपापल्या प्रभागामध्ये महाराष्ट्राचा आलेला दुष्काळाबद्दल काम करत आहे. मी सुद्धा आज तिकडे एक गाव दत्तक घेतलेलं आहे. त्या गावामध्ये आता मी भया वगैरे पाठवलं. उद्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्यांना पॅकेज तयार केलेलं आहे. 5 किलो गहू, तांदूळ 5 किलो, तूर डाळ 2 किलो, 2 किलो साखर, 2 किलो रवा, 2 किलो तूप, त्याच्यानंतर मैदा, चहापत्ती, असं सगळं मिळून एक मोठं पॅकेज तयार करून आपण त्या तिकडे 300-350 लोकांना, त्या गावामध्ये 200-250-300 लोकांची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये आज आमचं इथून मी दीपावली पाठवलेली आहे. ती उद्या ते लोक वाटतील, तिथले ग्रामस्थ गावची लोक. मला असं वाटतं प्रत्येकाने जर असं 10-20 पॅकेज तयार करून तिथल्या गोरगरिबांना पाठवलं, तर मी तिथेच सामान घेतलं, तिथूनच तूप वगैरे घेतलं. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते की तूप बनवून घेतलं, जवळजवळ 250-300 किलो तूप घेतलं मी. तर साखर घेतली, त्याप्रमाणे तिथूनच मी माल घेतला. तिथे पॅकिंग चालू आहे आणि तिथले माझे कार्यकर्ते जे आहेत ते उद्या सगळ्यांना शेतकऱ्यांना तिथल्या ज्यांचं खूपच नुकसान झालं, काहीच राहिलं नाही, अशांना मी दिवाळी भेट तिथे पाठवलेली आहे. मला असं आवाहन करायचं आहे की आपण सर्व लोकांनी अशीच पद्धतीने जर दिवाळी भेट प्रत्येकाने, एक कोणी माणूस असेल त्याला एक कुरिअरनी काही पाठवून दिलं, छोटंशी गिफ्ट जरी, किंवा मुलांना पुस्तकं म्हणा, काही म्हणा, तर त्या लोकांना त्याचा फायदा होईल. कारण आज आपल्याला मदतीचा हात त्यांना देणं गरजेचं आहे. आपण तर दिवाळी करतो, आपण खूप नवी मुंबईकर सुखी आहोत, आपल्याकडे पाणी आहे, लाईट आहे, रस्ते आहेत, सगळं काही सुविधा आहेत, महानगरपालिका सर्व सुविधा देत असते. अशा पद्धतीत आपण सर्व इथे सुखी आहोत. पण आपले जे बंधू आहेत, आपले जे भाऊ आहेत, त्यांच्यावरती जो प्रसंग ओढवलेला आहे, त्यांना सगळ्यांनी मदत करावी अशी मी आज आपल्या माध्यमातून सर्व जनतेला, नागरिकांना, आपल्यालासुद्धा आता सकाळच्या माध्यमातून रिलीफ फंड गोळा होत आहे, असं आपल्या माध्यमातून सुद्धा चेक घेऊन आपण ते कॅश न घेता चेक घेऊन ते दिले. एका जरी गरिबाचं तिथून ॲड्रेस घेऊन, आपले मित्रमैत्रिणी असतात, आपले तिथे पत्रकार असतात बंधू, त्यांना विचारलं की तिथे कोणाला मदत द्यायची, तर मला असं वाटतं एक खारीचा वाटा आपण उचलूया असं मला वाटतं. आभाळ फाटले त्याला कोणी ठिगळ लावू शकत नाही, पण आपण थोडं करून प्रत्येक जणांनी मदत केली तर निश्चित स्वरूपामध्ये आज त्या शेतकऱ्यांना मदत होऊ शकते, त्यांना फार मोठा दिलासा मिळू शकतो. विद्यार्थ्यांची पुस्तकंसुद्धा राहिली नाहीत. मी परवाच्या दिवशी तिथे माझे कार्यकर्ते मी जाऊन मया वाटले एका गावामध्ये, खूप विद्यार्थी खुश झाले. त्यांना एक आशेचा किरण आपल्या माध्यमातून, आपण जे इथे राहतो शहरामधल्या त्या लोकांच्या माध्यमातून त्यांना आशेचा किरण. मोठमोठ्या कंपन्या त्यांनी गावं दत्तक घ्यायला काही हरकत नाही आहे, त्यांनी गावं दत्तक घेतली पाहिजे, गावं सुधरवली पाहिजे, त्यांना पण जगण्याचा, नाही तर गाव ओसाड पडणार आहेत. कारण शेतामध्ये चिखल गेल्यामुळे शेती पुन्हा पिकणं फार मुश्किल आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांना एकच आवाहन करूया की शेतकऱ्यांना मदत करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.